ये पाकिस्तान का कराची नहीं है, ये पाकिस्तान का लाहौर नहीं है, ये भारत का ही एक राज्य है केरल। देखो ये वीडियो केरल का है। केरल में कांग्रेस की सरकार बनी और ये उसी का सेलिब्रेशन में पाकिस्तान के झंडे क्यों दिख रहे हैं? अरे लावारिसांनो, तो पाकिस्तानचा झेंडा नाहीये रे, ती केरळमधली एक स्थानिक पार्टी आहे. पक्ष त्या पक्षाचा झेंडा आहे तो. हे पाकिस्तानचा झेंडा आहे, हा तो पक्षाचा झेंडा आहे. एवढी अक्कल नाही तुम्हाला. यांच्या हातात फक्त काय झालं, मोबाईल दिला आणि यांना असं वाटायला आपल्याला लय अक्कल आहे काय, काही बी बकबक करत बसायची मग व्हिडिओमध्ये पुढं. तर झेंडा फडकवायची एक घटना आहे का याच्या अगोदर कर्नाटकमध्ये झाली होती. तर त्याला पोलिसांनी पकडल्यानंतर चौकशीत असं उघडकीस आलं की तो कट्टर राईट विंगचा होता. ज्याला पकडलं तो, आणि त्याला फक्त समाजामध्ये तेढ वाढवायची होती, याच्यासाठी तो पाकिस्तानचा झेंडा फडकावत होता. म्हणजे बघा, इतक्या घाण स्टेजपर्यंत या मानसिकता यांच्या पोहोचलेल्या आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशमध्ये अशा घटना क्रिकेटच्या वेळेस, मॅचच्या वेळेस घडल्या होत्या. मग क्रिकेट मॅचच्या वेळेस ज्यावेळेस घटना घडल्या तर कोर्ट म्हणलं की बाबा हे काही देशद्रोहाचं कृत्य नाहीये, तर त्यांना थोडीशी शिक्षा देऊन सोडून देण्यात आलं. आता विषय राहिला झेंड्याचाच. तर तिकडं पाकिस्तानमध्ये का उमर रियाज का काहीतरी नाव आहे त्याचं, त्या पोरांनी स्वतःच्या घरावर भारताचा झेंडा लावून दिला, कारण तो विराट कोहलीचा लय मोठा फॅन आहे. त्याला तिथं त्यांच्या इथं गुन्हा दाखल होतो. मग त्यांनी तो गुन्हा दाखल करून त्याला कोर्टात नेलं. कोर्टामध्ये तो असं म्हणला, मी विराट कोहलीचा फॅन आहे आणि मी हा झेंडा फक्त विराट कोहलीसाठी फडकावला. अल्ला अंजुम म्हणून एक त्यांचा वाला रॅपर आहे पाकिस्तानचा, त्याने भारताचा झेंडा अंगा खांद्यावर घेऊन मस्तपैकी डान्स करत होता. त्याच्यावरती टीका झाली, त्याला तिकडे माफी मागायला लावली. तर तो म्हणला, वाद होत असतील तर होऊ दे, परंतु जर हार्मोनी वाढत असेल, म्हणजे एकमेकांसोबत व्यवस्थित संबंध होत असतील माझ्या या वागण्याने, तर मी ही गोष्ट पुन्हा करेन म्हणून. तर विषय असा आहे की बाबा, तुम्ही खोटा केरळमधल्या एका पक्षाचा झेंडा फडकतोय, त्या झेंड्याला तुम्ही पाकिस्तानचा म्हणणार, तर अशा फेक न्यूजच्या लाजा वाटल्या पाहिजे. फेक न्यूज विषयीचा डाटा असं सांगतो की ज्या टायमाला एक न्यूज 100 जणांपर्यंत पोहोचते, तिला काउंटर करणारी मी जर न्यूज बनवली खरी न्यूज, तर ती त्या 100 पैकी फक्त 10 जणांकडे पोहोचते. म्हणजे उरलेली 90 लोक ह्या खोट्या गोष्टीला खरं मानून घेत राहतात. आणि फेक न्यूजची स्पीड ही माझ्या न्यूजपेक्षा 70 पट जास्त आहे. 70 पट म्हणतो, 70% जास्त आहे. तर भारतापुढे फेक न्यूज हे लय मोठं चॅलेंज आहे आणि त्यामुळे भारताचं नुकसान होत आहे. आणि जे नुकसान करते तर ते देशद्रोही आहे. म्हणजे हा जो व्हिडिओ बनवतोय हा बडवा, हा देशाचं नुकसानच करतोय ना. बाकी तुम्ही हा RSS चा कुरवाळकर बघा, याचा बाप, याचा आज्जा, हे दोघं पण संघामध्ये होते, पूर्वश्रमीचे संघाचे. हा स्वतः संघाच्या कपड्यामध्ये व्याख्यान देतोय. हा अँटी टेररिझम स्क्वॉडला सापडला कशामध्ये, भारताची माहिती पाकिस्तानला देण्याच्या ह्याच्यात. एका बाईच्या नादी लागला, झारा दासगुप्ता तिचं नाव होतं, तिच्या नादी लागला आणि यांनी आपल्या देशाची ATHचं जे आरोपपत्र आहे त्याच्यानुसार ब्रह्मोस मिसाईलची माहिती, अग्नि 6 मिसाईलची माहिती, आकाश मिसाईलची माहिती, ही माहिती यांनी त्यांना शेअर केली. त्याच्यानंतर ड्रोनची माहिती दिली, जो ड्युटीचा चार्ट होता DRDOचा ड्युटी चार्ट, तो ड्युटी चार्ट सुद्धा यांनी त्या महिलेसंग शेअर केल्याचं अँटी टेररिझम स्क्वॉडनी सांगितलं. त्याच्यानंतर खाजगी कोणत्या कंपन्यांसोबत DRDOनी म्हणजे भागीदारी केली आणि कोणते तिथे संरक्षण उत्पादनं बनवल्या जातात, ही सुद्धा माहिती यांनी त्या महिलेला सांगितली. हे सगळं ATHच्या आरोपपत्रामध्ये लिहिलंय. तर मग बाबांनो, हे काय असं काय जात धर्म पाहून टेररिझम करते नाही. कोणी पैशासाठी करतं, कोणी महिलांसाठी करतं, तर यांना ठेचलं पाहिजे. कोणी काही एकट्याकडे देशभक्तीचा ठेका नाहीये का तुम्ही भाजपमध्ये असले म्हणल्यावर तुम्ही देशभक्त आहे आणि काँग्रेसमध्ये असल्यावर देशविरोधी, असं काही नाहीये. तर शहाणे व्हा, देशासाठी काम करा. पार्टी पक्ष येतील जातील, तर या गोष्टी समजून घ्या आणि हा व्हिडिओ लोकांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही झेंड्याची घटना आहे ही पण चुकीची साबित होईल. आणि बाकी याच्यामध्ये इतकं काही विशेषण आवाक व्हायचं गरज नाही. पहिली गोष्ट, तुम्ही राहत्या चुत्यांच्या चंबूमध्ये, एवढ्या एका चंबूमध्ये, तिथे तुमच्या आजूबाजूला बी चुते असतात. मग ते सगळ्यांनाच कौतुक वाटतं, अरे यार ही गोष्ट कसं काय झाली, अरे यार असं झालं. तर तिथे शहाणा कोणतरी पाहिजे तुमच्यामध्ये समजून सांगणारा की बाबा असं काही घडलं नाही. तर हा व्हिडिओ मी तुमचा मला भाऊ म्हणून शहाण्यापणाने तुमच्यापर्यंत येऊ द्या. आणि हा मला पाठवणार कोण माहिती का, माझाच एक मित्र आहे, शिकलेला सवरलेला चुत्या, त्यांनी मला हा व्हिडिओ पाठवला आणि तो म्हणतो, बघ केरळमध्ये काँग्रेस जिंकली, तिथं कसा झेंडा फिरवताय. तर असल्यांना लाजा वाटल्या पाहिजे. माझ्या मित्राचं नाव घेतलं असतं मी, मला तर त्याचं मला तोंड बी आणायचंय. काही पण पाठवत असतो तो अनलिमिटेड, म्हणजे इतक्या खोट्या बातम्या पाठवतो. मला कधी कधी हसायला येतं की अरे भाई, हा माझा मित्र कसं काय म्हणून. तर सुधार बाबा सुधार, थोडंसं. आता नाव घेतलं नाही, पुढच्या वेळेस नाव, DP, फोन नंबर सगळं लावून टाकेल बघ तुझं असल्या खोट्या गोष्टी पाठवल्या तर. जय हिंद, इन्कलाब जिंदाबाद.